नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपलं मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, आता तुम्हाला माहीतच आहे बरेच व्हिडिओ आपले या चॅनेलवर आहेत. आपल्या नर्सरीबद्दलचे जे काय अपडेट असतात त्या आपल्या चॅनेलवर मिळत असतात. तर आता जास्त वेळ न घालवता आपण आज माहिती घेणार आहोत सजीव कंपाऊंड किंवा कंपाऊंडसाठी लागणारी अशी झाडं. तर बरीच लोक धुरांडा लावतात, काही लोक मोहगणी सागवानसारखी झाडं लावतात, त्याला तार कंपाऊंड जाळी करतात. असं बरंच काही प्रकार चालू असतात मार्केटमध्ये. पण आता त्याच्यावर एक चांगला बेस्ट पर्याय म्हटलं तर सगळ्यात बेस्ट आपल्याला एक सजीव कंपाऊंड म्हटलं तर कोनोकार्पस हा ऑप्शन आहे. आता कोनोकार्पस म्हणजे काय आहे तर ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया. कोनोकार्पस हे एक प्रकारचं साधं प्लांट आहे. आता त्याची ही पानं बघू शकतो, आपली अशी ही लांब पानं असतात आणि हे फास्ट वाढणारं, कमी पाण्यामध्ये आणि फास्ट वाढणारं असं हे झाड आहे. आता ह्याचं काय, याला काटे नाहीत किंवा इतर कुठलंही वेगळ्या प्रकारचं फळ फूल नाही, तर फक्त आणि फक्त अशी आता बघू शकतो आपण ग्रीन हिरवंगार जे दिसण्याचा जो प्रकार आहे तो या झाडाचं खास वैशिष्ट्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फास्ट वाढणं. आता हे झाड आपण लावलं तर लावत असताना आपण दीड दोन फुटावर लागवड करायची आहे. झिगझॅग पद्धतीनं लागवड करू शकतो आहे किंवा डबल लाईन लावू शकतो आहे. आणि लावल्यानंतर आपल्याला 6 महिन्यामध्येच आपल्याला एक चांगलं दाट कंपाऊंड तयार होतं आहे. आता हे लावल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर कटिंग करायचं आहे आणि कटिंग केल्यानंतर ह्या झाडांमध्ये साईड ब्रांचेस वाढायला मदत होते. झाडाची उंची थांबली असली तरी जाडी भरायला मदत होते आणि त्यानंतर ज्या वाढलेल्या ब्रांचेस आहेत त्या पुढं जातील तशा त्यानंतर रिकटिंग करायच्या आहेत. जसं आपण एखादं फळ झाड वगैरे रिकटिंग म्हणजे छाटणी किंवा पुनर्छाटणी जे आपण म्हणतो त्या पद्धतीने याची छाटणी करत राहायचं आहे. वाढतंय फास्ट आणि पूर्णपणे हे जाळी तयार करते, असं की ह्यातून कोणत्याही प्रकारचा प्राणी, पक्षी किंवा माणूस क्रॉस होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीनं हे कमी खर्चामध्ये आणि चांगल्या प्रकारचं कंपाऊंड करणारं असं हे झाड आहे. याचं परत एकदा नाव सांगतो, कोनोकार्पस. आता बरीच लोक याला काही वेगळ्याच नावानं ओळखतात किंवा काही, पण याला प्रॉपर जे नाव आहे ते कोनोकार्पस आहे. आता बघू शकतो आपण, आणि ह्याच्यातून आपल्याला ऑक्सिजनचं पण प्रमाण मिळतं आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची आर्टिफिशियल गोष्ट वापरावी लागत नाही, जसे की तार असेल, जाळी असेल किंवा सिमेंट पोलाला, असे कोणत्याही प्रकारचं आपल्याला खर्च न करता फक्त रोप घेऊन लावायचं आहे. आता हे आपलं आहे ते 2 वर्षाचं रोप आहे. 3 किलोच्या बॅगमधलं आणि साधारण उंची म्हटलं तर कमरे लेवलच्या वरती, म्हणजे 3-3.5 फुटाच्या वरती, 4 फुटापर्यंत म्हटलं तरी जाड आहे. पण आपण सांगत असताना शेतकऱ्यांना 3-3.5 फूट सांगून हे रोप देणार आहे, कारण रोपं ही हाताच्या बोटासारखी प्लस मायनस असतात. आणि त्या पद्धतीने याची लागवड करून आपण येणाऱ्या 6 महिन्यामध्येच आपल्या शेतासाठी किंवा आपल्या फार्म हाऊस असेल किंवा आपल्या बिल्डिंग एरिया असेल किंवा अपार्टमेंट एरिया, कोणत्याही प्रकारचं आपलं ठिकाण असेल त्याच्या चारही बाजूनं आपल्याला जर कंपाऊंड हवं असेल आणि ते पण सजीव आणि ते पण कमी दिवसामध्ये कमी खर्चामध्ये चांगलं, तर आपण हे झाड नक्कीच उपयोगात आणू शकतो आहे. आता हे कोनोकार्पस आहे, 2 वर्षाचं 3 किलोच्या ह्याच्यातलं झाड आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे लहान रोपंसुद्धा मिळतात, तर ह्याच्यापेक्षा मोठीही रोपं मिळतात. शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्या नर्सरीच्या सर्व ज्या अपडेट आहेत त्या वेळच्या वेळी आपल्याला द्यायचा आम्ही प्रयत्न करत असतो. आता पाऊस संपलेला आहे, तर आता इथून पुढं आपण तुम्हाला रिबॅगिंग असेल किंवा इतर कलम भरणे असेल, या गोष्टींची आपण तुम्हाला वरचेवर माहिती देत जाणार आहे. तीसुद्धा शेतकऱ्यांना फायद्याची ठरत असते. आणि पुढं सांगायचं म्हटलं तर आपली ही जी नर्सरी आहे ती 35 एकरामध्ये 40 वर्ष जुनी आहे. सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडे मिळत असतात. खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली महाराष्ट्रातली अशी ही एकमेव नर्सरी आहे. तरी आजच आपलं बुकिंग निश्चित करा. कोणत्या प्रकारचं नियोजन करायचं असेल तर एक वेळ अवश्य कॉल करा, अपॉइंटमेंट घेऊन या, भेट घ्या आणि सविस्तर माहिती घेतल्यानंतरच पुढील नियोजन करा. तरी जास्त काही न सांगता या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.